निदा खानचं मेडिकल सर्टिफिकेट समोर आलंय। 13 एप्रिलला मुंबईतील डॉक्टरकडून सर्टिफिकेट तपासणी न करता सर्टिफिकेट दिल्याचा संशय। सर्टिफिकेटवर गर्भवती असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। ती प्रेग्नेंट होती, अर्ली प्रेग्नन्सी होती तिची। माझ्याकडे दोनदा आली होती ती। पहिल्यांदा 11 तारीखला आली होती। घरी तपासणी केली आहे प्रेग्नन्सीची, पॉझिटिव्ह आल्या सांगितलं, नॉर्मल प्रेग्नन्सीचं ट्रीटमेंट दिले म्हणे। त्याच्यानंतर मंडेला आली ती 13 एप्रिलला, सांगून की तिला प्रॉब्लेम होत आहे ट्रॅव्हलिंगमध्ये, पोट दुखते, वीकनेस आहे, गिडीनेस आहे, हे सगळं सांगून तिने सांगितलं, मला रिक्वेस्ट केलं की मला एक थोडासा लीव्ह पाहिजे। तर मी तिला 1 वीकचा लीव्ह प्रिस्क्राईब केले। तिने रिक्वेस्ट केला की ही लीव्ह वाढू शकते का, 2 आठवड्याची, नाहीतर जास्त मिळू शकते का। मी सांगितले की 1 आठवड्यानंतर मला परत येऊन दाखवा, मी असेच करणार, परत वाटलं तर परत हे एक्सटेंड करणार लीव्ह, नाहीतर नाही करणार। ते एवढंच झालं। 13 एप्रिलला आली होती शेवटी ती माझ्याकडे। निदा खान हिचा अर्ज माननीय सत्र न्यायालय नाशिक रोड येथे दाखल करण्यात आलेला आहे अटकपूर्व जामिनाचा। तो न्यायालयापुढे मला वाटतं सोमवारी अंतरिम सुनावणीसाठी निघू शकतो। ती फरार नाही आहे, तिला अटक नाही केलेली अजून, किंवा अटक झालेली नाही असं म्हणू। अच्छा, फरार हा शब्द कायद्याने थोडा वेगळा आहे। बरं, तिला गर्भवती असल्याचा दावा केला जातोय, नेमकी काय वस्तुस्थिती? हो, ती जवळजवळ 2ऱ्या महिन्याची गर्भवती आहे, आणि तो पण एक मुद्दा आमचा अटकपूर्व जामिनामध्ये आहे।